यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। आपण संख्या चॅप्टर पाहत आहोत। संख्या चॅप्टरमधील राहिलेला भाग आपण यामध्ये घेणार आहोत। तर दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संख्या आली तर त्या संख्येला काय म्हणतात? संयुक्त संख्या म्हणतात। गेल्या भागामध्ये आपण पाहिलेले आहे 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या असतात किंवा किती जोड्या असतात। तर 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या असतात। त्याच्यात मध्ये आता समजा आपण एक उदाहरण घेऊया, 2 आणि 3 ही मूळ संख्या आहे आणि 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे। याच्यामध्ये एक जी ती संख्या 4 ही संयुक्त संख्या असते, म्हणजे ही समसंख्या असते। आता 1 ते 100 पर्यंत इथं मी दिलेलं आहे उदाहरण प्रश्न की 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतात। तर आपलं उत्तर आलं पाहिजे 8। आणि 1 ते 50 पर्यंत किती जोडमूळ संख्या असतात किंवा आहेत, तर त्या 6। सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या। सहमूळ संख्या म्हणजेच ज्या दोन संख्यांचा अवयव समान नसतात, एक सोडून ज्या दोन संख्यांचे अवयव हे समान नसतात त्या संख्येला सहमूळ किंवा सापेक्ष संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ दिलेला आहे 15 आणि 19। आता 15ला 1 ने भाग जाऊ शकतो आणि 19ला पण 1 ने भाग जाऊ शकतो। 19 ही मूळ संख्या झाली। आता 15चे जर अवयव पाडले तर 5 गुणिले 5 25 होते। 5 त्रिक 5 गुणिले 3 15, म्हणजेच 15चे अवयव आले 5 आणि 3। एक हा 19चा अवयव आला आणि 15चा पण 1 हा अवयव आला। म्हणजेच ह्याच्यामध्ये जो संयुक्त अवयव म्हणजे समान जो अवयव आहे तो 1 आहे। म्हणून या त्या संख्येला आपण सहमूळ संख्या असे म्हणतो। म्हणजे ज्या संख्येला 1 सोडून कोणत्या संख्येने भाग जात नाही त्याचा मसावी हा 1 येतो आणि लसावी हा त्या संख्येचा गुणाकार असतो। आता 15 आणि 19, 15चे अवयव आहेत 1 3 5 आणि 15चे अवयव आणि 19चे 1 आणि 9, म्हणून या संख्येला सहमूळ संख्या असे म्हणतात। पुढचं पाहूया आपण। संख्या सहमूळ संख्या नाही, उदाहरणार्थ 25 आणि 30 या संख्यांना सहमूळ संख्या म्हणत नाहीत। म्हणजेच यांचे जर अवयव पाडले 25 आणि 30चे जर अवयव पाडले तर आपण ह्याला 5 ने भाग घालू, कारण एकक स्थानी इथं 5 आहे इथं 0 आहे, म्हणजे ह्याने 5 ने भाग जातो। 5 5 25 5 सक 30, खाली काय उरले 5, ह्याला 5 ने भाग जातो 1 आणि इथं नंतर ना आपण 2 ने भाग घालू शकतो। 2 6, म्हणजेच ह्याचे अवयव काय झाले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3 हे असे अवयव झाले। म्हणजेच ह्या संख्या ज्या आहेत म्हणजे 1 सोडून दुसऱ्या वेगवेगळ्या संख्येने भाग जातो, म्हणून ह्या संख्येला सहमूळ संख्या आपण म्हणूच शकत नाही। दोन सलग सहमूळ संख्यांची जर आपण व्याख्या करायची झाली तर सलग 2 नैसर्गिक संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 2 आणि 3, त्यांचा मसावी काय येतोय 1 येतोय आणि लसावी काय येतोय 6 येतोय। लसावी म्हणजे काय 2 गुणिले 3 आणि मसावी म्हणजेच ह्याचे सामायिक अवयव म्हटलं तर सामायिक अवयव फक्त या दोन्हीचा 1च येतोय। म्हणून 2 आणि 3चा लसावी येतोय 1 आणि मसावी येतोय 6। संयुक्त संख्यामध्ये मूळ संख्या 2 आणि 3, 1 आणि 0 ही संख्या जी आहे ती मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही। सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे आणि सर्वात मोठी संयुक्त संख्या ही सांगू शकत नाही। आणि संयुक्त संख्यामध्ये 1 ते 100 मधील संयुक्त संख्या किती आहेत 74 आहेत। त्या कशा? आता हे 100 लिहिले, 100 मधील 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आपल्या
1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25 आणि एक जी संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून ती एक मायनस करावं लागेल. म्हणजेच आपण 100 मधून 25 आणि मूळ संख्या आणि ही एक म्हणजे 26 मायनस करायचं. आपलं उत्तर येते 74. तर संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये 74 आहेत. 1 ते 100 मधील संयुक्त संख्यांची बेरीज किती येते? त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्याचे प्रकार किती येतं? 5 आहेत. नैसर्गिक संख्या सलग 2 संख्येच्या गुणाकाराच्या निपटीस, सलग 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस नैसर्गिक त्रिकोणी संख्या असे म्हणतात. याचं सूत्र आहे n+1/2. सर्वात लहान त्रिकोणी संख्या किती आहे? 1. आणि सर्वात मोठी त्रिकोणी संख्या सांगू शकत नाही, म्हणजेच ती अनंत आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. आता नैसर्गिक संख्या आपण 1 गुणुले 1 बरोबर 1 गुणुले 2 भागिले 2 बेकबे बेकबे म्हणजेच ही अशी एक येते. आता 2ची जर नैसर्गिक संख्या 2ची त्रिकोणी संख्या काढायची म्हटलं तर 2 गुणुले 3 भागिले 2 बेकबे बेकबे उत्तर आलंय 3. ह्याप्रमाणे आपण त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर आपल्याला प्रश्न येतोय सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती? तर सांगू शकत नाही, म्हणजेच ती अनंत आहे. सर्वात लहान समत्रिकोणी संख्या 6. सर्वात मोठी समत्रिकोणी संख्या अनंत, ती पण आपण सांगू शकत नाही. आणि सर्वात लहान विषम त्रिकोणी संख्या 1 आहे. सर्वात लहान विषम त्रिकोणी संख्या ही 1 आहे आणि सर्वात मोठी विषम त्रिकोणी संख्या अनंत आहे, ती पण आपण सांगू शकत नाही. सलग 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज पूर्ण वर्ग संख्या येते. म्हणजेच आपण जी काढलेल्या त्रिकोणी संख्या, पहिल्या त्रिकोणी संख्येचं उत्तर येतं 1 अधिक हे दुसऱ्या त्रिकोणी संख्यांचं उत्तर येते 3, म्हणजे 1 अधिक 3 बरोबर 4 आणि 3 अधिक 6 म्हणजेच ह्यांची बेरीज येते 9 आणि 6 अधिक 10 याची बेरीज येते 16. म्हणजेच 1चा वर्ग 2चा वर्ग जर केला तर 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. ह्याप्रमाणे आपण ह्याचं हे उत्तर बरोबर देऊ शकतो. म्हणजेच सलग 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्याच येते. त्याचा टाईप 1. 13 व 14ची त्रिकोणी संख्या काढा. 13 व 14ची आपण त्रिकोणी संख्या काढायची. कशी काढायची? आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काढूया. 13 गुणुले 14 भागिले हे 2 संख्येत म्हणून 2 बेक बे बे 7 14 13 7 91 याप्रमाणे काढायचं आहे. आणि दुसरे काय? 6 पाया असताना त्रिकोणी संख्या काढा. 6 गुणुले 7 भागिले हे 2 बेक बे बेत्रिक 6 सात्रिक 21 याप्रमाणे आपण काढायचं आहे. आता मूळ संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 25. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बरोबर देऊ शकतो. आणि 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत? 1 ते 10 पर्यंत 4 आहेत. 2 3 5 7. 11 ते 20 पर्यंत 11 13 17 आणि 19. 21 ते 30 पर्यंत 21 आणि 23. 31 ते 40 पर्यंत 2 आहेत. 31 आणि 37. 41 ते 50 पर्यंत 41 43 47 आणि 51 ते 60 पर्यंत 2 आहेत. 53 आणि 59. 61 ते 70 पर्यंत 2 आहेत. 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 3 आहेत. 71 73 आणि 79 आणि 81 ते 90 पर्यंत 2 आहेत. 83 आणि 89 आणि
91 ते 100पर्यंत एकच आहे, ती 97. आपल्याला जो प्रश्न आहे तिसरा, 0, 1 या संख्या मूळ संख्याही नाहीत आणि संयुक्त संख्याही नाहीत. हे उत्तर आपले बरोबर येणार आहे. 1 ते 100पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती येते तर 1060. 1 ते 100पर्यंत 1 ते 50पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती येते 328 आणि किती मूळ संख्या आहेत 15. 1 ते 25पर्यंतची मूळ संख्या आहेत 9 आणि त्यांची बेरीज येते 100. 1 ते 100पर्यंत मधील मूळ संख्यांच्या बेरजेची सरासरी ती किती येते 42.4. म्हणजेच 1 ते 100पर्यंत बेरीज आहे मूळ संख्यांची ते 10, 60 भागिले ही मूळ संख्या किती 25, ह्याला भाग घालवायचा म्हणजेच 42.4 हे उत्तर येते. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे तर ती 2 आहे. सर्वात मोठी सममूळ संख्या ही पण 2 आहे आणि एकमेव सममूळ संख्या ही पण 2 आहे. एकूण सममूळ संख्या 1 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या ही 3 आहे. सर्वात मोठी विषम मूळ संख्या अनंत आहे, ती सांगू शकत नाही. 1 ते 100मध्ये सर्वात मोठी विषम मूळ संख्या कोणती आहे तर ती 97 आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे आणि सर्वात मोठी मूळ संख्या अनंत. सर्वात मोठी म्हटलं 1 ते 100पर्यंत नाही म्हटलं, सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजेच ती अनंत आहे, ती सांगू शकत नाही. सर्वात मोठी सममूळ संख्या ही 2 आहे, सर्वात मोठी सममूळ संख्या. आणि मूळ संख्याला दुसरेच नाव काय अभाज्य संख्या. तर आपण या व्हिडिओमध्ये मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या या पाहिलेल्या आहेत. त्रिकोणी संख्यांचे आणखीन आपण प्रकार पाहणार आहेत, ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. थँक्यू.